नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सिद्दीक शेख आपल्या पिंपळगाव कांदा मार्केट चॅनलमध्ये आपल्या शेतकरी मित्रांचा मनपूर्वक स्वागत करतो। आज दिनांक 9 जुलै आपण आलो पिंपळगाव संत कांदा मार्केटला। मित्रांनो, आजची टोटल आवक 700 ते 800 मध्ये आवक स्थिर आहे। बाजारभाव मध्ये बदल आहे आणि गोल्टीच्या बाजारभावामध्ये आपण काल बघितलं तर सुधार बघायला मिळालेली होती 150 ते 200 रुपयांनी। आज बघू बाजार काय निघतो। मित्रांनो, मी सिद्दीक शेख तुम्हाला डेली अपडेट देत असतो। चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून दररोज चॅनल बाजारभाव तुमच्यापर्यंत पोहोचतील। व्हिडिओ लाईक करा, शेअर करा। आपल्या शेतकरी मित्रांमध्ये व्हिडिओमध्ये एक नंबर गोल्टी घात सगळ्यांचा बाजारभाव सांगेल। सरासरी हायस्ट लोएस्ट काय निघते ते तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतर कळणार। ते व्हिडिओ पूर्ण बघा आणि जशी कांद्याची क्वालिटी असते तसा बाजारभाव जात असतो। प्रत्येक क्वालिटीचा कांदा आणि बाजारभाव आपण आपल्या व्हिडिओमध्ये दाखवलेला असतो, जेणेकरून तुम्हाला एकच व्हिडिओच्या माध्यमातून सुपर क्वालिटीचा कांदा, मीडियम क्वालिटीचा कांदा आणि लोएस्ट क्वालिटीचा कांदा सगळ्यांचा बाजारभाव आपल्या एकच व्हिडिओच्या माध्यमातून कळत असतो। व्हिडिओ पूर्ण बघत चला। आतापर्यंत आपल्या पिंपळगाव कांदा मार्केट चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं सबस्क्राईब करून घ्या। प्रत्येक कांद्याची क्वालिटी वेगळी असते, त्याला बाजारभाव वेगळा जात असतो। काल आपण बघितलं गोल्टीच्या बाजारभावामध्ये चांगला बाजार होता मित्रांनो। सरासरी जो चालू होता 16, 17, 18 गोल्टी तो थोडासा सुधार झालेला आहे। 1900 2000 पर्यंत चालू होतं काल। आज बघू गोल्टी काय निघते हायस्ट। तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, व्हिडिओ लाईक करा। चला भाऊ बघूया। मित्रांनो, पहिल्या लाईन पासून पहिल्या नागापासून सुरुवात केली आपण। बघू शकतो क्वालिटी कांद्याची सुपर कांदा आहे। काय बघेल दादा? 2450 रुपये जाईल। क्वालिटी बघू शकतो, कलर आहे एक साईज माल आहे 50-55 साईज आहे। 2450 रुपये 2450 रुपीज। कुठला आहे कांदा हा? जवळकेवणी। आणि कोणतं बियाणं आहे दादा याचं? ठीक आहे। काल परवा होता का कांदा? नव्हता ना, परवा होता। किती गेला होता? हीच रेंज होती। ठीक आहे, धन्यवाद दादा। पुढे बघू शकतो गोल्टी आहे, ॲव्हरेज गोल्टी आहे 1602 1602 रुपीज। कुठली गोल्टी? बाहेर। ठीक। काय भाव गेले? किती गेले? 2300 रुपये 2300 रुपीज 2300 रुपये। कुठला आहे कांदा? पिंपळसचा कांदा आहे का? कोणते? रामाची पिंपळस। अच्छा, आणि कोणतं बियाणं होतं याचं? काल परवा होता का कांदा? ठीक। 50-55 साईज आहे बघू शकतो। पुढं बघू 2252 जाईल। 45-55 साईज आहे कांद्याला। 2252 2252 रुपीज। कुठला आहे कांदा हा? वडा एनर्जी। कोणतं बियाणं आहे याचं? शेतकरी नाही। बरं, काल परवा होता का कांदा? ठीक। पुढं बघू काय भाव गेले काका? 2300 रुपये 2300। 45-50 साईज आहे, मीडियम साईज कांदा आहे। कुठला आहे कांदा? कांदा कुठला आहे आणि कोणतं बियाणं होतं याचं? येलोरचं बियाणं आहे। काल परवा होते का तुम्ही? किती गेला होता? 2400 रुपये। 100 कमी गेला आज। ठीक। काय गेली गोल्टी? 17 बघू शकतो तुम्ही। 1700 रुपये जाईल गोल्टी 1700 रुपीज। कुठले आपण? खडक सुके ना। ठीक आहे, 1700 रुपये। ही गोल्टी काय गेली? 1785 1785 रुपीज ॲव्हरेज गोल्टी। कुठली गोल्टी? ठीक। 1625 जाईल गोल्टी 1625 रुपीज 1625। कुठली आपण? वावी। काल आणली ती गोल्टी? किती गेली ती? 17 गेली। ठीक। पुढे बघू शकतो मी 2300 रुपीज 2300 रुपये जाईल। कुठला आहे कांदा हा? सावरगाव 2300 रुपये। काल होते दादा? काल परवा किती गेले ते? 2500। आज कमी गेले 200 रुपयांनी। ठीक। कोणतं बियाणं यायचं? पंचगंगाचं बियाणं आहे। पुढं बघू शकतो क्वालिटी गोल्टा माल आहे। किती गेले? 1880 1880 रुपीज क्वालिटी बघू शकतो। कुठला आहे गोल्टा? कसबे सुके। ठीक। 2200 रुपये जाईल 2200 रुपीज 2200। कुठला आहे कांदा हा? अच्छा, आणि कोणतं बियाणं होतं याचं? काल परवा होता का कांदा? नाही ना। ठीक।
पुढं बघू 2152 50-55 साईज आहे कांद्याला 2152 रुपीज. कुठले आपण दादा? वरखेडा. काल होते का? बरं चालेल. बघ शकून क्वालिटी कांद्याची 2081 जाईल. मीडियम आहे 45-50 साईज आहे कांद्याला 2081 2081 रुपीज. कुठला आहे कांदा? सुकिन्याचा कांदा आहे. काल होता का कांदा? काल होता काल. बरं कोणतं बियाणं यायचं? पुन्हा पुरसुंगी. ठीक. काय भाव गेले? 2170 झाले 2170 रुपये. 2170 रुपये. कुठला आहे कांदा? आणि काल होतं का कांदा? कोणतं बियाणं आहे? बरं शेतकरी नाही. ठीक. पुढे बघू. भाव गेले 2271 2271 रुपीज. कुठला आहे कांदा हा? तारू खेडले. बरं 22 बियाणे यशोदा बियाणे. काल परवा होता का कांदा? पहिलाच दिवस आहे. ठीक आहे धन्यवाद. पुढे बघू. 1680 जायले गोल्टी बघ शकतो 1680 रुपये. 1680 रुपये. कुठले आपण? खानगाव थडी. ठीक. 1591 1591 रुपीज. कुठले आपण? नांदुर्डी. ठीक आहे. काय भाव गेला? 2360 रुपये 2360 रुपीज. 2360. कुठला आहे कांदा? आणि कोणतं बियाणं आहे? बसचं बियाणं आहे. काल होते का? आजच आले. ठीक. बघ शकतो क्वालिटी कांद्याची. साईज बघ शकतो 45-55 साईज. काय भाव गेले? 2352 2352 रुपीज. कुठला आहे कांदा हा? दरसवाडी. काल किती गेले ते? काल नव्हते. बियाणं कोणतं यायचं? रेड फाईलचं बियाणं आहे ना. ठीक आहे धन्यवाद. पुढं बघू. याच्या आधी आणले होते कांदे? नाही ना पहिल्यांदा आणले. बरं ठीक. पुढं बघू. बघ शकतो मी गोल्टा माली. काय भाव गेला बाबा? 18.5 झाले 1850 रुपीज. कुठले आपण? बरं ठीक आहे 1850 रुपये. धन्यवाद. 2400 रुपये झाले 2402 50-55 साईज आहे कांद्याला 2402 रुपये झाले 2402 रुपीज. कुठला आहे कांदा? रुईचा कांदा आहे. बरं आणि कोणतं बियाणं होतं? पंचगंगाचं. काल परवा आणला होता कांदा? पहिल्यांदाच आले. पंचगंगाचं बियाणं आहे. ठीक आहे धन्यवाद. पुढे बघू. भाव गेले काका? 2250 रुपये. बघ सर तुम्ही 2250 रुपये 2250 रुपीज. कुठला आहे कांदा दादा? पिंपरीचा कांदा आहे. आणि कोणतं बियाणं होतं याचं? येलोरचं बियाणं आहे. हो बघ सर क्वालिटी कांद्याची. काय भाव गेले? 2152 जायले 2152 रुपीज. कुठला आहे कांदा हा? विसापूर. कोणतं बियाणं यायचं? बरं काल परवा होते का? ठीक. बघ शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेले? 2161 2161 रुपीज. कुठला आहे कांदा हा? अच्छा पारसांगी. आणि कोणतं बियाणं होतं याचं? घरगुती बियाणे. काल परवा होते का? काल परवा होते सोमवारी होते. किती गेला होता? 2051. बरं हीच रेंज होती. ठीक आहे चालेल. पुढं बघू. धन्यवाद. भाव गेले 2200 रुपये 2200 रुपीज. 2200 रुपये. काय वाटतं बाजारबद्दल आज? कमी गेले आज 200 कमी गेलं. 2400-2500 जात होता का कांदा आहे ना काल परवा? ठीक आहे 2201 रुपये जायला. कुठला बोलले कांदा? चोपूळ चांदवड. आणि बियाणं कोणतं यायचं? येलोरचं बियाणं आहे. ठीक आहे धन्यवाद. पुढं बघू. 2350 रुपये 2350 रुपीज. 2350 ना 2450 2450 रुपीज. कुठला आहे कांदा? उगाव. आणि कोणतं बियाणं होतं याचं? आंबरचं बियाणं आहे. उगावचं कांदा आहे. काल परवा होता का कांदा? बरं ठीक आहे. दुसरा होता. कशी क्वालिटी होती? किती गेला तो? 2100 गेला होता. ठीक धन्यवाद.
बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेले? 2250 रुपये. 2250 रुपीज. कुठला आहे कांदा? मानोरीचा कांदा आहे. 2250 रुपये. काका काल परवा होता कांदा हा? काल आपले लासलगावली हेच कांदे 2441 गेले. 2441. आज कमी गेले इकडं. बरं ठीक. कालच लासलगाव. बरं चालेल. धन्यवाद हा का. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. 50-55 साईज आहे. काय भाव गेले माऊली? 2150 रुपये. 2150 रुपीज. कुठला आहे कांदा हा? आणि कोणतं बियाणं आहे? येलोरचं बियाणं आहे. ठीक आहे. पुढं बघू. 1700 रुपये जायले. 1700 रुपीज. कुठली गोल्टी? खडक ओझर. ठीक आहे. बघू शकतो मी. 45-55 साईज आहे. काय भाव गेला दादा? 2025. 2025 रुपीज. कुठली आपण? बरं ठीक. 2200 रुपये. बघू शकतो मी. 2200 जायले. 55-60 साईज आहे कांद्याला. 2200 रुपये. 2200 रुपीज. कुठला आहे कांदा हा? आणि कोणतं बियाणं होतं याचं? घरगुती बियाणं आहे. ठीक. काल परवा होता का कांदा? हा नाही ना. ठीक. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. मीडियम साईज कांदा आहे. 2100 रुपये राहिले. 2100 रुपीज. कुठला आहे कांदा? वण्याचा कांदा. 2100 रुपये झाले. 2100 रुपये. बरं ठीक. काल होता का हा कांदा? धन्यवाद. काय भाव गेले? 2561. बघू शकतो तुम्ही. साईज कलर एक साईज माल आहे. 55-50 साईज आहे कांद्याला. किती बोलले? 2561 रुपीज. 2561 रुपये. आणि कुठला आहे कांदा हा? सावरगाव. कोणतं बियाणं होतं याचं? प्रसादचं बियाणं आहे. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. कलर आहे. काल परवा होते तुम्ही? किती गेला होता मागच्या आठवड्यात? 2300 रुपये गेला होता. आज बरा गेला. ठीक. पुढे बघू. गोल्टी 1640 रुपये गोल्टी जायली. 1640 रुपीज. कुठली आपण? सुकापूर. ठीक आहे. तर मित्रांनो, आपण गोल्टीचा बाजार बघितला होता. काल थोडंसं वाढलं होतं 150-200. आज परत बाजारभाव कमी झाला आहे. सरासरी बाजार आपण आज परत बघितला गोल्टीचा 1600 ते 1700 पर्यंत चालू होता. आणि जास्तीत जास्त 2000 पर्यंत बघायला मिळाला आपल्याला. आणि सरासरी कांद्याच्या बाजारभावामध्ये पण कमी झालेला आहे. जो 2300-2200 जात होता तो आज 2000-2100 जायले. आणि थोडंसं बाजार 100-150 कमी सरासरीमध्ये. हायेस्टमध्ये काय बदल होतो सगळं तुम्हाला व्हिडिओमध्ये कळालं असेल. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.